नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सागर वाघे. तर आपण आलेलो आहे प्रेमगिरी येथील प्रगतशील शेतकरी. साहेब, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव रवींद्र बापूसाहेब शेटे, तालुका संगमनेर, गाव प्रेमगिरी, येळशीमाळा. तर साहेबांच्या कांद्याला आपण आपला भेसळ डोस दिला 9 भारतचा. तर साहेब, तुम्हाला रिझल्ट कसं काय वाटतोय? रिझल्ट अति उत्तम आहे. कांदा सुरुवातीला त्यांनी आम्हाला दिला होता डोस, त्याच्यामध्ये आम्ही 24 एक रासायनिक गुण घेतली. त्याच्यानंतर दुसऱ्या डोसला 10, 26 आणि एरामिलाची एक गुण टाकली. एक गुण मिक्सिंगला टाकली. आणि साधारणतः हा प्लॉट आज 91 दिवसाचा झालाय आणि साईजही चांगली आहे आणि अजूनही पात चांगली वगैरे एकदम चांगली आहे. पांढरी मुळी, कांद्याची मुळी अत्यंत व्यवस्थित आहे. यावेळेस समाधानकारक असं या कंपनीने आम्हाला खत दिलं. आम्ही खूप आनंदी आहोत या बाबतीत. तर आपलं भेसळ डोस मध्ये साहेबांना आपण 1 एकराचा प्लॉटला दिलता. आता 1 एकरभर प्लॉट आहे ना, असं फिरून दाखव. तर हा 1 एकराचा प्लॉट आहे आणि त्यांना आपलं भेसळ डोस नियोजन 2 टप्प्यात दिलं. तर त्याच्यामध्ये आपलं मॅक्सिवोड असं, मॅक्सिवोड मध्ये कसं आहे, सिलिकॉन येते, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर येते. त्याच्यानंतर आपली प्रॉम असेल, पॉवर प्रो ऑर्गॅनिक मॅन्युअर, ॲक्टिव्ह आहे मध्ये ह्युमिक असं ना. तर ह्युमिकचं काय होतं, जास्त ह्युमिक जर वापरलं तर कांद्याला जारवा वगैरे चांगला वाटतं आणि जारवा वाढल्यामुळे दिलेलं खत आपटेक करायला चांगलं राहते. आणि कांद्याचं दांड वगैरे बघू शकता, दांड पण चांगलं आहे. असं दांड जर असलं तर कांद्याची साईज पण चांगली होती. आणि त्याच्यामध्ये आपलं टॉनिक असेल फवारणीसाठी, वसुंधरा वगैरे टॉनिक असेल खालून पाण्यातून सोडायचं. वसुंधरामध्ये आपलं टोटल बॅक्टेरिया असते, KSB, PSB, मायक्रोरायझा वगैरे, ट्रायकोडर्मा, ते पाण्यातून सोडण्यासाठी दिलं. तर एकंदरीत प्लॉट पण चांगला आहे आणि साहेबांना पण चांगला समाधानकारक रिझल्ट. साहेब, तुम्हाला समाधानकारक आहेत का तुम्ही आपलं मटेरियल वापरलं? समाधानकारक. तर आपली व्हिजिट वगैरे राहते. साहेब, तुम्हाला व्हिजिट वगैरे कशी प्लॉटला आपली? 15 दिवसाला साहेबांनी व्हिजिट दिली कांद्याला आणि अत्यंत सुंदर असं त्यांचं मार्गदर्शन भेटलं आम्हाला आणि चांगलं उत्पन्न आलंय. कांदी साईज वगैरे चांगली, दरवर्षीपेक्षा बरी वाटते तुम्हाला साईज? हो, साईज बरी वाटते दरवर्षीपेक्षा चांगली साईज आहे. तर साहेब, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. कारण